अनिल काका डिसले आणि अरुणभाऊ कापसे यांनी बदलले आपापले राजकीय गॉडफादर. दोघांमधलं कोल्ड वॉर आता झालं हॉट वॉर. वैराग भागामध्ये भविष्यात राजकीय संघर्ष रंगणार. नमस्कार, मी सचिन अफसिंकर. बार्शी टुडेमध्ये आपलं स्वागत. नुकतेच पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले आणि कंझ्युमर फेडरेशनचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ कापसे यांच्यामध्ये सोलापूर येथील एका पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. या फिर्यादींच्या तपशिलामध्ये अधिक जाण्यापेक्षा या दोघांमधलं कोल्ड वॉर हे आता हॉट वॉर झालं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. गेली 3 दशकाहून अधिक काळ बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या अनिल काका डिसले आणि अरुणभाऊ कापसे या दोघांनीही आपले गेल्या 2 दशकांमधले जुने पुराणे परंपरागत निष्ठावंत गॉडफादर बदलले आहेत हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये राजकीय निष्ठा बदलणं हे आता फार काही नवलाचा विषय राहिलेला नाही. बार्शी तालुक्यामध्येही आता या सगळ्या स्वार्थासाठी निष्ठेची अदलाबदल या प्रकाराला ऊत आला आहे. म्हणजे एकेकाळचे अगदी आपले सर्वेसर्वा असलेले नेते हे क्षणार्धामध्ये कसे विरोधक होतात आणि त्यांची मायनस पॉइंट्स हे कसे दिसायला लागतात हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. तसं पाहायला गेलं तर अनिल काका डिसले हे मास लीडर आहेत आणि अरुणभाऊ कापसे हे तसे कोऑपरेटिव्ह मधले एक एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. पूर्वी वैराग भागातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या की प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींमध्ये वैराग भागाचे नेते असा अरुणभाऊंचा उल्लेख असायचा. अरुणभाऊंकडं वैराग भागाची सूत्रे ही अघोषितपणे माजी मंत्री तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांनी दिली होती असं मानलं जायचं. तसं अरुणभाऊंकडं दिलीप सोपल यांच्यासाठी संघटन कौशल्य पणाला लावून कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करणारा कार्यकर्ता म्हणून कधी पाहिलं गेलं नाही. अरुणभाऊ कापसे म्हणजे सोपलांच्या विश्वासातले, मर्जीतले आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या महत्वाच्या कामगिऱ्यांमध्ये महत्वाची सूत्रे बजावणारे सहकारी अशी त्यांची प्रतिमा होती. आणि हाच कापसे आणि डिसले यांच्यामधला बेसिक फरक आहे. अनिल काका डिसले यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की अनिल काका डिसले हे आजपर्यंतच्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये अपराजित योद्धा आहेत. अनिल काका डिसले यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली, जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली, वेगवेगळ्या मतदारसंघातून त्यांनी या निवडणुका लढविल्या, पण ते या निवडणुकांमध्ये कधीच पराभूत झाले नाहीत. हा ठीक आहे, गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांना अत्यंत निसटत्या मताने विजय मिळाला हे खरं आहे. परंतु तरीही अनिल डिसले यांची वैराग भागाच्या राजकारणामध्ये एक संघटन कौशल्य असणारा, जनमानसामध्ये एक उत्तम प्रतिमा असणारा, एक हाडाचा कार्यकर्ता आणि नेतृत्व गुण असणारा एक चांगला शिलेदार अशी त्यांची प्रतिमा आहे. अरुणभाऊ कापसे यांच्याबद्दल म्हणजे यांचं वर्णन करायचं झालं तर एक कला सांस्कृतिक क्षेत्र याची जाण असणारं व्यक्तिमत्व आणि सोपल साहेबांच्या वर्तुळामध्ये वावरत असताना अरुणभाऊंना मार्केटिंग फेडरेशन किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कंझ्युमर फेडरेशन यासारख्या अनेक महत्वाच्या संस्थांवर जी काम करण्याची संधी मिळाली त्याच्या पाठीमागं सोपल साहेबांचा त्यांना लाभलेला वरदहस्त हेच त्यांचं बरं स्थान आहे असं मानलं जायचं. अर्थात अरुणभाऊ कापसेंकडे तसं सोपलांच्या तालमीमध्ये तयार झाल्यामुळं
एक मार्मिक वक्तृत्व कौशल्य आहे. ग्रामीण भागातल्या सोपल यांच्या बरोबरच्या वेगवेगळ्या राजकीय सभांमध्ये तसं फड गाजवणारा वक्ता म्हणून अरुण भाऊंचं स्थान आहे. या 2 दशकांमध्ये हे डिसले आणि कापसे हे दोघेही आपापल्या नेत्यांसोबत निष्ठावंत म्हणून राहिले. या दोघांचंही आपापल्या नेत्यांसोबतचे विश्वासू सहकारी असंही स्थान निर्माण झालं. अनिल डिसले यांना जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम पाहण्याची संधी मिळाली. खरं तर अनिल डिसले म्हणजे वैराग भागामध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा एक हुकमी अक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण कोठे माशी शिंकली आणि नेमकं त्यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळं वितुष्ट आलं याच्या बाबतीमध्ये अनेक तर्क वितर्क आणि कुतर्क आहेत. परंतु अनेक डिसले हे आमदार राऊतांपासून दुरावले ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये त्यांच्यामधला विसंवाद आणि दुरावा हा वाढत गेला. आणि याचं एक कारण अरुण भाऊ कापसे हे अनिल डिसले यांचे परंपरागत विरोधक आहेत. जळगाव ज्योतिबाची वाडीच्या राजकारणामध्ये अरुण भाऊ कापसे आणि अनिल डिसले यांचे गट कायम एकमेकांना भिडले आहेत. अर्थात जळगाव ग्रामपंचायतीमध्ये अनिल डिसले यांनी कधीच अरुण भाऊंना जमू दिलं नाही. जळगाव ग्रामपंचायत ही कायम अनिल डिसले यांच्या सोबतच राहिली. आणि या भागातल्या बऱ्याचशा ग्रामपंचायतींमध्ये या दोघांच्याही समर्थकांचे गट एकमेकांना बऱ्याच वेळा भिडलेले आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका या लागोपाठ क्रमाने झाल्या आणि त्याच्यामध्ये वैराग भागातल्याही सोसायट्यांचा मोठा भरणा होता. आणि या सहकाराच्या राजकारणामध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणामध्ये शिरकाव करून घेण्यासाठी आणि या सहकारी क्षेत्रावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अर्थातच आमदार राजाभाऊ राऊत हे प्रयत्नशील होते. बार्शी तालुक्याच्या सहकारी अर्थकारणामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असणारी एक महत्वाची पणन संस्था उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आधिपत्याखाली आहे. आणि त्याने ती शेतकऱ्यांमधून झालेल्या थेट मतदानाच्या माध्यमातून स्वतःकडे खेचून आणण्यामध्ये यश मिळवलं. आणि यानंतरच्या सर्व घडामोडींमध्ये सहकार क्षेत्राचं महत्व हे किती निर्विवाद आहे हे आमदार राजाभाऊंच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे त्यांनी या सोसायटीच्या निवडणुकामध्ये अत्यंत रस घेतला. आणि या सगळ्या काळामध्ये अरुण भाऊ कापसे हे आमदार राऊत यांच्याकडे ओढले गेले आणि त्यांच्याशी ते अधिक दूरपणे बांधील झाले. आणि त्यामुळं कापसे आणि डिसले या दोघांनीही आपापले राजकीय गॉडफादर राजकीय नेते बदलले. या दोघांमध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हे फिर्यादी दाखल झाल्या. त्या ग्रामपंचायत ग्रामीण भागातले कार्यकर्ते याच्या पुरत्या मर्यादित होत्या. पण आता मात्र या दोघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये थेट फिर्यादी दाखल केल्या आहेत आणि या फिर्यादी या गंभीर स्वरूपाच्या आहेत. आणि त्यामुळे भविष्यातल्या राजकारणामध्ये या दोघांमधलं वितुष्ट वैमनस्य हे कोणत्या टोकाला जाणार याकडे बार्शी तालुक्याचं लक्ष आहे. आता विधानसभेची निवडणूक ही केवळ 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे. जवळपास 50हून अधिक गावांचा समावेश असलेल्या या सगळ्या भागामधल्या नेत्यांना अर्थातच महत्व आहे. वैराग भागामध्ये अर्थातच वैरागचे अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी नेते निरंजन भूमकर असतील, स्वर्गीय बाळासाहेब कोरके यांचे चिरंजीव असलेले कपिल कोरके असतील, त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचे सुपुत्र संतोष निंबाळकर असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर असतील. या वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिका या आगामी राजकारणामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर डिसले आणि कापसे या दोघांचं वैमनस्य भविष्यामध्ये
कोणतं वळण घेणार याकडे तालुक्याचं लक्ष आहे. धन्यवाद.